तो राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ इन ॲक्शन मध्ये जरूर खेळतोय त्यांचा संघ. त्यांना देखील त्या संघासाठी देखील संधी आहे आणि नक्कीच अलिबाग ट्रिप असणार आहे संपूर्ण टीमसाठी. चल येस येस चला बाटर मैदानात आपण पाठवायचं टीम स्वर्गीय हरिश्चंद्र मात्रे स्मृती एरंजाडा संघ इन ॲक्शन मध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. आणि त्यासमोर फाईट करत असताना टीम आपण पाहतोय शाहूराजे वडोली या संघ नवीन वडोली. ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नाणेफेकी जिंकली टीम शाहूराजे नवीन वडोली या टीमने आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट इन्व्हाइट केलाय टीम एरंजाड संघाला बॅटिंगसाठी. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय दिनेशजी बोईर साहेब आपण या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बदलापूर संलग्न वगनी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य ते देखील आहेत. कार्याध्यक्ष आहेत नक्कीच दिनेशजी बोईर साहेब आपण यायचं विनंती असेल. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या दादा आपण इन ॲक्शन मध्ये संघ त्यांचा खेळताना जरूर पाहायला मिळाला परास्त झाला. चला यस मॅचला सुरुवात आणि ज्या प्रकारे मॅचला सुरुवात होईल तसं मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करा आमचे साथी समालोचक मित्र प्रसादजी सवारे सर. ओ ट्यू नुकतीच आपण मॅच कंप्लीट केली ती म्हणजे एका बाजूनं गावदेवी कुळगाव संघ पाहिला त्या मॅचमध्ये कुळगाव संघ जिंकला अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने खरं तर गोलंदाजी करत असताना तब्बल तीन तीन विकेट आपल्या नावावरती केला आणि खरं तर तो राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अर्थातच बारक्या ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या बारक्या अभिनंदन आपण ठरलात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या अभिनंदन बारक्या आपण या मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिलेत. खरं तर सचिन दादा दळाल यांच्या शुभ हस्ते देऊयात सामनावीरचा किताब. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी या असोसिएशनचे खरं तर खजिनदार आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते आपण देऊयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन बारक्या. नक्कीच सचिन दादा दळाल यांना पण पाहता खरं तर सामनावीरचा किताब देत असताना खरं तर त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ खरं तर त्यांचा संघ जिंकला. अभिनंदन अभिनंदन दादा तुम्हाला देखील. आणि आपण जाऊयात थेट मॅचच्या दिशेने जिथे सामना सुरू आहे तो म्हणजे एका बाजूनं जय हनुमान एरंजाड विरुद्ध राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव राज नवीन वडवली माफी असावी. यस मॅचच्या दिशेने आपण जातोय. खरं तर पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. सलामीची जोडी सनी आणि त्यांच्या समवेत चंदू आहेत. खरं तर चंद्रकांत मेहेर
एक मोठं नाव आहे. खरं तर एक चांगला खेळाडू. सेकंड बॉल अगदी समोर होता, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती खरं तर गोलंदाज कमबॅक करत असताना आपण पाहता खरं तर रोहनला अगदी वेगाना चेंडू फेकला होता, परंतु या वेगाचा उत्तर सध्या तरी नव्हतं फलंदाज सनीकडे. आणि हा चेंडू खरं तर डॉट आलाय. क्रॉस बॅटरी खेळण्याचा प्रयत्न, अगदी हा चेंडू पॅड वरती होता, परंतु इथे नक्कीच पंचांचा इशारा अजूनही येणं बाकी आहे. येस, वाईट+1, 2 धावा मिळतील या चेंडूवरती. खरं तर लेट परंतु थेट चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. अगदी सनी भोईर सरांना पण पाहता मेन पंचांच्या भूमिकेत आणि त्यांचा समवेत स्क्वेअर लेगचे पंच. नक्कीच तरुण डे सरांना पण पाहता खरं तर हे दोन आमचे ऑफिशियल पंच आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत तुम्ही कुणाल पेंडकर सरांना पाहू शकता. नक्कीच हे आमचे 3 ऑफिशियल पंच, तिन्ही पंचांचं मनपूर्वक कौतुक. गुडलेस फॉरचा बॉल ऑन साइडला मात्र वेगाने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी जोरदार मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु हा चेंडू डॉट आलाय. डॉट बॉल आल्यानंतर टीमची टोटल 6 धाबा धाव फलकावरती. चला वेळ घेऊ नका, मॅच स्पीडअप ठेवायची आहे. मॅचचा रिदम तोडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. ऑन साइडला खेचून मारला, गॅपमध्ये बॉल आहे, आउटफील्ड फास्ट आहे, परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी बॉल इथे अडवण्याचा प्रयत्न जरूर झाले, परंतु बॉल अडला गेलाय. वेल स्टॉप. आणि जवळ या चेंडूवरती एक धाव वाचवली गेली आहे. यास 3 धावा मिळतील. आणि त्याच दरम्यान आपण पाहता खरं तर ऋषभ कुलकर्णी खरं तर कबड्डीपटू आहेत, खरं तर कबड्डी प्लेयर आहेत, त्यांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन, नक्की त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत, त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच ऋषभ कुलकर्णी साहेब. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता, परंतु अगदी बॅटची एज होती. अगदी या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत नक्कीच राजेश दादा होते, खरं तर त्यांच्याकडनं ही कॅच ड्रॉप झाली. अतिशय वेगाने चेंडू आला होता, परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला मात्र कॅच ड्रॉप झाले. त्याच दरम्यान दिनेशजी भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. खरं तर असोसिएशनचे कार्य अध्यक्ष आहेत दादा, आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत, वेलकम. आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा आपण पाहता खरं तर जाणता राजा चषक 2025. ऑन साइडला फटका चांगला, परंतु अगदी एक रिझल्ट मध्ये बॉलला ढकल मध्ये खेळाडू उपस्थित आहेत, परंतु 2 धावा इथनं वेगाने कंप्लीट केल्या जातात. 2च्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 12 या धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला देखील संपलाय. पहिल्या ओव्हरचा समाप्तीनंतर 12 धावा, करत तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल. बॅटिंग करत असताना आपण पाहता स्वर्गीय हरिश्चंद्र स्मृती रंजार संघाला आपण पाहता चला टायमर ऑन आहे, दोन्ही टीम आपण स्पीडअप घ्यायचे आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धाबा, तर सुरुवात चांगली पाहायला मिळते, परंतु आज या खेळपट्टीवरती अप अँड डाऊन आपण पाहिलात. खरं तर चढाव उतारीचा खेळ आपण पाहिलात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येतात, परंतु सेकंड ओव्हरमध्ये थर्ड ओव्हरमध्ये धावा कमी येतात, गोलंदाज कमबॅक करतात, परंतु या मॅचमध्ये काय होईल हे नक्कीच पाहायला मजा येईल. षटक क्रमांक दुसरं, गोलंदाज बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रोहित आलेत. अगदी हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ वरती होता, अगदी
बॅकफूट वरती येत असताना कव्हर्स मध्ये खेळायचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. अगदी बॅटची आतली कडा होती, परंतु यष्टांचा मागे मात्र बॉल अडवलं जातं. चांगली फिल्डिंग, परंतु धाव नाहीये. पहिलाच बॉल डॉट डॉट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना गोलंदाज रोहितला पाहता. मागील 3 सामने मात्र भरपूर चांगले पाहायला मिळालेत. नक्की जवळजवळ 4 सामने झालेत, 4ही सामने रफ अँड टफ पाहायला मिळाले. तिथे शॉट ऑफ प्लेन हुक केलाय, अक्रॉस द लाईन बॉलला फेकून दिला सरळ फाईन लेग क्षेत्रात आणि बॉल होते फरार सीमारेषा बाहेर. चौकार, चौकारच्या मदतीने आपण पाहता टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. खर तर सनीच्या बॅट मधून हा चौकार आलाय. सनी सध्या तरी आक्रमकता दाखवत असताना आक्रमक रूप त्यानं मात्र मैदानाच्या धारण केलंय. कुठल्या स्पॉटचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा हुक केलाय. सध्या तरी पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि मैदानाच्या आत पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आता सध्या तरी सनी उचलत असताना त्याच्या बॅट मधून हा लगातारचा दुसरा खणखणीत चौकार. लगातार 2 चौकार आलेत. ज्या धावा थांबल्या होत्या खरं तर त्या धावांची पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळते. 2 चौकारांच्या मध्ये जर आपण पाहता टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20 या धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या, परंतु तदनंतर लगातार जे 2 चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय फटका, हा चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आणि बॉलला पुन्हा फेकून दिला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मिड विकेट सीमा पार षटकार. षटकार आलाय मैदानाच्या आत. विस्फोटक बॅटिंग इथे बॅटची एज पॉइंटला खेळाडू, परंतु अगदी प्रयत्न चांगले झाले त्या ठिकाणी. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला कधी चुकू नका आणि चांगले प्रयत्न झाले. परंतु या चेंडूवरती एकदा वाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा. खरं तर जय म्हात्रे यांना पण पाहता खरं तर स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती एरंदाज संघाचे ते टीम पॅकर आहेत आणि त्यांच्या वतीने मात्र कोणत्याही खेळाडूंना मैदानाच्या आत लगातार 3 बॉलमध्ये 3 चौकार, 3 बॉलमध्ये 3 षटकार जर लगावले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज मात्र जय म्हात्रे यांच्या वतीने देण्यात येतील. परंतु या ठिकाणी या चेंडूवरती मात्र ही वेगवान धाव कंप्लीट होते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचते. तर यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल आणि सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी खरवई संघ असेल आणि त्यांच्याच विरोधामध्ये आपण पाहू शकता यजमान संघ अर्थात जाणता राजा बदलापूर गाव संघ असेल. अगदी पहिला सामना गावदेवी संघ नक्कीच आपल्या लक फॅक्टरमुळे जिंकला. खरं तर चांगला खेळ त्यांना देखील दाखवला, परंतु दुसऱ्या बाजूला जाणता राजा बदलापूर गाव संघ या टीमने आपली दादागिरी करत आपल्या घरच्या मैदानावर दाखवली आहे. दोन्ही टीम्स तगडे आहेत. चांगली मॅच पाहायला मिळेल. खरं तर जेव्हा जेव्हा खरबई संघ आणि बदलापूर गाव संघ एकमेकांच्या अगेन्स्ट येत आहेत तेव्हा भरपूर चांगली लढत पाहायला मिळते आणि आज पुन्हा एकदा हे 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट या मैदानामध्ये पाहायला मिळतील. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन यांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस सोडायचं आहे आणि सेकंड राऊंडचे सामने हे सर्व 4 षटकांचे असतील. यस त्याच दरम्यान आपण लगेचच व्यासपीठावरती जाणार आहोत. खरं तर मान्यवरांचा आपण मान सन्मान करणार आहोत. खरं तर असोसिएशनचे खजिनदार नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके यश दिनेश भोईर दादाला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सचिन दादा दळाल यांचा आपण हा मान सन्मान करायचा आहे. यस विवेक दादा यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नक्कीच दिनेश दादा भोईर यांचा आपण हा मान सन्मान करायचा आहे. खरं तर व्यासपीठ
व्यासपीठावरती मान्यवरांचा सन्मान केला जातो. खरं तर नक्कीच दिनेश दादा भोईर आणि त्यांच्या समवेत सचिन दादा दलाल दोन्ही मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करू कारण की आपण स्पर्धेत आलात. खरं तर स्पर्धेला शोभा वडवली, स्पर्धेला भेट दिली, आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. दोन्ही मान्यवरांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यस, तर दोन्ही टीम्स यानंतर होणारे मॅच गावदेवी खरवई आणि जांतराचा बदलापूर आपले दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे व्यासपीठावरती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. षटक क्रमांक 30 पुन्हा एकदा गोलंदाज रोहित बॉलिंग मार्कवरती आपण पाहता. खरं तर रोहन आहेत माफी असावी, रोहन शव्वा झाले होते. अगदी या ठिकाणी आपण पाहता नटराज स्टाईलला फटका खेळायचा होता, परंतु अगदी बॉडी बॅलन्स देखील इथे बिघडले गेले. यस, पंचांचा इशारा लेग बाईसच्या माध्यमातून ही एक धाव मिळेल. लेग बाईसच्या माध्यमातून टीमची धावसंख्या अगदी पुढे जाताना पाहायला मिळेल, जाऊन पोहोचते ती 30 या धावफलकावरती. आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती जमा केल्यात. एकही विकेट न गमावता आतापर्यंत स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती इलेव्हन एरंजाल संघाने चांगली सुरुवात. पहा या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल, तर खेळाडू कक्षात विनंती असेल आपण नक्कीच तयारीत राहायचं आहे. शॉट ऑफ लेन, परंतु इथे दिशा पाहावी लागेल. टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आणि त्याच दरम्यान नक्कीच आमचे सूरज दादा त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा स्वागत आहे आपल्या स्पर्धेत, वेलकम. अगदी या ओव्हरमध्ये आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना रोहन पुन्हा एकदा चांगली सुरुवात करतोय, परंतु मागचा चेंडू हा वाईट होता, परंतु हा देखील चेंडू इथे पाहायला जाईल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईटचा येतोय. लगातार 2 वाईट आलेत. जणू काही गोलंदाज रोहनवरती दबाव आलाय की काय, जणू काही गोलंदाजावरती प्रेशर बनला की काय. सातत्याने आपण पाहता दिशापासून भरकटलेत. सध्या तरी पहिला विकेटच्या शोधात आहे टीम शाहूराजे वडवली संघ. इथे फटका फसलाय, झेलची संधी, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत, जज करतायत आणि इथे पहिला विकेट. यस, पंचांचा इशारा या ठिकाणी आपण पाहतायत, फलंदाज पाहतायत. अगदी पहिला विकेट या ठिकाणी संपादित करत असताना गोलंदाज रोहनला पाहिलं. खर तर शाहूराजे नवीन वडवली संघ विकेटच्या शोधात होता आणि त्याला विकेट मिळवली. खरं तर मागील 2 चेंडू वाईट होते, गोलंदाजावरती थोडा दबाव बनला होता, परंतु हा चेंडू अगदी समोर होता, बॅट्समनच्या अगदी स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू, परंतु शेवटच्या मोमेंटला बॅट अगदी तिरपी फिरली आणि त्यानंतर फटका फसला आणि कॅच तिथे चांगली कॅच केली. नवीन फलंदाज मयूरला पाहता, फटका चांगला आहे, झेलची संधी, परंतु गलीमधून हा चेंडू अगदी डीप मध्ये पाठवला, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग आणि या चेंडूवरती देखील 2 धाबा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या बरोबरीने धाबा संख्या जाऊन पोहोचते ती 32 या धावफलकावरती. 34 आहेत माफी असावी. हा देखील फटका चांगला आहे, पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल. अगदी सातत्याने मयूरला कवचमध्ये खेळायचं, परंतु अगदी बॅटच्या रेडारमध्ये मात्र व्यवस्थित चेंडू येत नाहीयेत. परंतु याही चेंडूवरती एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर
बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती एरंदाज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35-35 या धावफलकावरती. हा यस, तर आपण पुन्हा एकदा तर चला आपण मॅचला सुरुवात करतोय. मग 3 षटक देखील कंप्लीट झाले आणि ड्रिंक्स ब्रेक मात्र 3 षटकानंतर जो होतो तो देखील कंप्लीट आपण केलाय. थोडीशी आता चर्चा नक्कीच झाली असेल दोन्ही टीममध्ये. दोन्ही टीमला इथनं पुन्हा एकदा कमबॅक करायचं आहे. गोलंदाजी करत असताना शाहूराजे नवीन वडवली संघाला देखील कमबॅक करत आहे, परंतु दुसऱ्या बाजूला अगदी एरंदाड संघाला देखील चांगली बॅटिंग करायची आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. चौथं षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती यश. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅट्समन बीट, परंतु तदनंतर यष्टिरक्षक देखील बीट झाले आणि तदनंतर या चेंडूपुढे धाव नव्हती, तिथे धाव बनवली आहे. पंचांचा इशारा 22च्या माध्यमातून मात्र ही एक सिंगल मिळाली. या खरं तर धावा कशा येऊ द्या या महत्त्वाच्या आहेत. सध्या तरी एरंदाड संघाला त्यांना माहिती आहे धावा नक्कीच जिथे संधी तिथे संधीचं सोनं केलंय. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. सध्या तरी सनी या मॅचमध्ये फॉर्ममध्ये दिसतोय, त्याला सातत्याने स्ट्राईक देण्याचं काम एरंदाड संघाने केलंय. ऑन साइडला खेचून मारण्याचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क इथे नाहीये. कमबॅक करताना गोलंदाजाला पाहतात, अगदी वेगवान चेंडू होता, परंतु वेगाचं उत्तर नव्हतं. डॉट बॉल. मागचा चेंडू डॉट होता, परंतु जवळजवळ यष्टिरक्षक याच्या चुकीमुळे मात्र मागची धाव आली आहे. परंतु कमबॅक करत असताना पुन्हा एकदा शाहूराजे नवीन वडवली संघ. शांतमय क्रिकेट, सायलेंट क्रिकेट. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, जज करतायत. जजमेंट इथे चांगला आहे आणि इथे आपण पाहू शकता कॅच कॅरी केली आहे. फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा लागतोय टीम स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 एरंदाड संघाला. फलंदाज सनी बॅक टू द पवेलियन. जाऊन पोहोचेल स्ट्राईक वरती श्री. मोठा फटका अगदी ऑन साइडला ड्राईव्ह केला, परंतु अगदी डीप मध्ये आपण पाहता स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. दुसऱ्याचा कॉल, डोक्याची ही धाव ठरू शकते, परंतु थ्रो थोडासा चुकीने आला. यस, पंचांचा इशारा. वन शॉट, एकच धाव असेल या ठिकाणी. नक्कीच पंचांचं कौतुक. अचूक लक्ष आहे मैदानाच्या आत. अगदी बॅट मात्र पूर्णपणे क्रीज मध्ये पोहोचली नाहीये. चांगलं कौतुक. खरं तर कुणाल पेटकर सरना पाहता वन शॉट. आता एकच धाव फलकावरती ऍड केली जाते. सिंगलच्या मदतीनं 37 धावा धाव फलकावरती आहेत. अगदी या षटकात याही षटकात मोठ्या फटकांपासून सध्या तरी थांबवलंय.
एरंदाड संघाला शॉर्ट ऑफ प्लेन बॉल होता, ऑन साइडला खेळण्यासाठी भरपूर संधी होती, अगदी वेल होता या ठिकाणी, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल हा महत्वाचा आहे टीम शाहूराजे नवीन वडवली संघाला, आणि तो डॉट बॉल आलाय. इथे हा चेंडू बॅटच्या रेडार मध्ये, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बॉलला फेकून दिला सरळ, अगदी जिथे आपले खेळाडू बसलेत त्यांच्याच भेटीला बॉल, सीमा पार, 6 धावा, षटकार. षटक क्रमांक या ठिकाणी चौथंही संपले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 43 या धावसंख्येवरती. सध्या तरी मेरिटनुसार क्रिकेट खेळलं जातं, कॅल्क्युलेट क्रिकेट अनुसार. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 12 धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हरचा विचार केला तर सेकंड ओव्हरमध्ये देखील जवळजवळ नक्कीच चांगलं क्रिकेट सध्या तरी आपण पाहतायत. स्वर्गीय हरिश्चंद्र स्मृती इरंदार संघाच्या वतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती, परंतु शेवटचं षटक शिल्लक आहे. मी मगाशीच म्हटलं जोपर्यंत मयूर आणि श्री आहेत, जर काही दोघं शेवटपर्यंत थांबले, शेवटच्या बॉलपर्यंत थांबले, तर 50च्याही पलीकडे इरंदार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. नक्कीच चांगली स्कोरिंग आमच्या सोबत करत असताना बाबे यांना पण पाहता. यॉर्कर लेन खोदून काढलाय, फटका चांगला आहे, परंतु 20 मध्ये बॉल चाललाय ऑल ऑन द कार्पेटनं, परंतु या चेंडूवरती एकच सिंगल. सध्या तरी मयूरला शांत ठेवलंय, परंतु दुसऱ्या बाजूनं आपण पाहतायत श्री सध्या तरी चांगली बॅटिंग करतोय. पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल, 44 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकात धावा जमा करण्याचं काम सध्या तरी इरंदार संघ करत असताना फुल टॉस बॉल बॅटच्या रेडार मध्ये, आणि बॉल पाठवलाय पुन्हा एकदा बाउंड्री रेंजच्या बाहेर. श्रीच्या बॅट मधून हा लगातारचा दुसरा खणखणीत षटकार. अगदी फुलटॉस बॉलचा मात्र फुल टोल वसूल केलाय. खरपूस समाचार घेणारा हा चेंडू. खरं तर क्रिकेटच्या खेळात नक्कीच मी तर म्हणेन सर्वात सोपा चेंडू फुलटॉस, कारण की फुलटॉस चेंडू लवकर पीक होतो, आणि त्या फुलटॉस चेंडूवरती मात्र या 6 धावा, 50 गाठली या ठिकाणी, 50 धावा धाव फलकावरती. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हा चेंडू हॉलंद कार्पेटला चालला मिड विकेट क्षेत्रात, तिथे खेळाडू उपस्थित, चांगली फिल्डिंग, परंतु या चेंडूवरती एकच धाव. सिंगलच्या मदतीने 51 धावा, 50 अप, 50च्याही जास्त धावा. शेवटचे 3 बॉल शिल्लक. खरं तर आजच्या दिवसातील ही सर्वाधिक धावसंख्या, परंतु इथे फटका फसला, जेलची संधी, पॉइंटला खेळाडू आहेत, चुका होणार नाहीये, चांगला जजमेंट, कॅच कॅरी केली आहे, आणि आता परतावा लागेल मयूरला मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या इंटर होतोय. ललितला आपण पाहता. खरं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अगदी ललित एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. अगदी ललितकडनं अपेक्षा असेल की एखादा मोठा फटका अजून यावा, जेणेकरून टीम स्ट्रॉंग झोन मध्ये नक्की जाऊ शकते. पुन्हा एकदा गेम ऑन. ओव्हर पिच बॉल, अगदी हा चेंडू कवचला पाठवला, तिथे खेळाडू उपस्थित, तेवढी चांगली फिल्डिंग. अगदी चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं, तब्बल 4 क्रिया या एकाच ऍक्शन मध्ये तिथे राजेश यांच्या वतीने झाल्यात. चांगली फिल्डिंग. सिंगलच्या मदतीने 52, 52 धावा धाव फलकावरती आहेत, परंतु या पहिल्या सत्रातील आता शेवटचा बॉल.
शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहता ड्राईव्ह केलाय, फटका चांगला, एकदा तर कंप्लीट, दुसराचा प्रयत्न, खेळाडू आलेत, अगदी चांगली फिल्डिंग परंतु खराब खराब कलेक्शन म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी तिसऱ्यासाठी फलंदाज बाद आहेत. 2 धावा कंप्लीट आहेत. अगदी शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 2च्या बरोबरीने तब्बल 54 धावा आणि 55 धावा संख्येचा टार्गेट मात्र इथनं उभा केलाय. बॅटिंग करत असताना स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती एरंदार संघाने अ, 55 धावसंख्येचा टार्गेट मात्र उभा केलाय. तो म्हणजेच शाहूराजे नवीन वडवली संघाच्या समोर. आपण जाऊया टॉस साठी. त्याला दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी लगेचच जायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. एका बाजूला गावदेवी खरबई संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला जाणता राजा बदलापूर गाव. या खरबई टीमचे कॅप्टन गौरव आले त्या ठिकाणी. आणि विनंती करू आम्ही यजमान आमचा संघ खरं तर जाणता राजा बदलापूर गाव टीम, आपण देखील कॅप्टनला पाठवायचं टॉस साठी. चला बदलापूर गाव टीम आपण लगेच टॉस साठी यायचंय. चला जांतराचा बदलापूर गाव टीम आपण जर उशीर करत असाल तर लगेचच पेनल्टी देखील देण्यात येईल. कारण की सर्वांना नियम सेम आहेत, सर्वांसाठी नियम बनले गेलेत. खरबे टीमचे कॅप्टन आलेत. पहा जशी मॅच स्टार्ट होईल जर का एखाद्या टीमचा कॅप्टन नसेल तर लगेचच पेनलाइज केले जाईल. चला जांतराजा बदलापूर गाव टीम कॅप्टन पाठवायचं लगेचच. येस कॅप्टन आलेत स्वप्नील. तर दिनेश दादा भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे नक्कीच कार्य अध्यक्ष आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस जिंकलाय टीम गावदेवी खरबई संघाने आणि डिसिजन पेंडिंग ठेवलाय. यस डिसिजन पेंडिंग आहे. यस सेकंड राऊंडची ही मॅच 4 ओव्हरची असेल, लक्ष असू द्या. आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपण करतोय सेकंड इनिंगला सुरुवात. आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आपण ऐकूयात कॉम्बॉक्स मधून अनुज मुने सरांचा आवाज. Yes, thank you so much, Prasad sir. येस इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने संघ खेळत असताना एका बाजूला फाईट करत असताना स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती एरंजाड हा संघ खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम शाहूराजे नवीन वडील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 55 धावांचा लक्ष इथे 55 धावांचा टार्गेट सेट केलाय. 55 टू विन असे स्कोर कार्डवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आणि टीम शाहूराजे वडवली या संघासाठी नक्की शुभेच्छा आल्यात. शिरगाव गावचे उद्योजक सन्माननीय आदरणीय ऋषीजी पाटील साहेब यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या. टीम याच दरम्यान आपण पाहतोय हर्षलजी खडकबाण साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय श्री भोईर ते देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं शारदा स्वीट्सचे ओनर सन्माननीय हर्षलजी खाडे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हेच आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय.
याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम भोई समाजाचे अध्यक्ष सन्माननीय हरेशजी सुखपाल साहेबांचे ते आगमन झाले त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भोई समाजाचे अध्यक्ष सन्माननीय हरेशजी सुखपाल साहेब उपस्थित आहेत. हे सन्माननीय आदरणीय हरेशजी सुखपाल साहेब आपण या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून भोई समाजाचे अध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थाने सातत्याने या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मोलाचं वाट आहे. तर नक्कीच आपण या इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय प्रतीक तरे आपलं देखील स्वागत. यस जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने ओट मॅच राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न ऑन साईडला फटका चालवण्याचा प्रयत्न होता परंतु थर्ड मॅनला फिल्डर होते आणि ही एकदा मिळेल. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाच धावा फलकावरती आहे. 5 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिला ओव्हर नंबर 1. बॉल ऑफ हाफ ट्रॅकर बॉल ऑन टू फटका खेळायचा होता. पॉइंट रिजनला फिल्डर आहे श्री आहेत तिथे परत यावं लागेल फलंदाजाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज OUT आउट बाद. भोईरला आपण पाहतोय न्यू बॅटर. 5 धावा फलकावरती अजूनही 50 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. 5 धावा फलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला ओव्हर नंबर 1. बॉल तयार आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड विकेट. त्यामुळे सुंदर फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. हलक्या हाताने आपण पाहतोय फक्त फेस बॅटचं ओपन केलं होतं पुश करण्याचा प्रयत्न परंतु धावा इथे मात्र मिळाले नाहीयेत. डॉट बॉल पाहायला मिळतोय. एकदा यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव मिळेल. सिंगल डबलला जरूर प्राधान्य दिलं जातोय. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलचा खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि सातत्याने जर पाहिलं त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या सांगतेने आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालंय. दाफल जाऊन स्थिरावलंय 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. यस जिहाद खान इन ॲक्शन मध्ये जरूर आले. भाईजान 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 ऑन बोर्ड. येस चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका विनंती असेल. टायमर ऑन आहे. दोन्ही संघांनी याची देखील नोंद घ्या. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाले आणि 6 धावा धावफलकावरती हे पाहायला जरूर मिळतात. 6 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहतो की आता विकेट पाहायला मिळाले आणि आता मात्र बॅटिंगसाठी यश आलाय मैदानाच्या आतमध्ये. सेकंडला आपण पाहतोय धनराज म्हात्रे 10 क्रिक लाईव्हचे प्रॉपरेटर ते देखील आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण टीमची जिम्मेदारी जरूर पाहायला मिळते. रात्रीचं सत्र आपण पाहतोय. एक चांगली मॅच पुढे शिकता बॉल तयार. नेक्स्ट बॉल ओव्हरटेक कव्हर्स
काय फटकाय लाजवाब ऑन टोस यावेळेस पूर्णपणे बॉलनं पाठवलंय सीमा पार आलेला हा पाट मधून चौकार. चार. यस या 4 धावांनी मित्रमणे संजीवनी देण्याचं काम केलंय. स्कोर काढला दाखवलं जाऊन पोहोचले तब्बल 10 ऑन बोर्ड. व्हाईट बॉल आलाय. पुरेश एकदा स्कोर कार्ड मध्ये बदलाव 1 और 11 11 ऑन बोर्ड. याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ही स्पर्धा अर्थानं जे वेळात वेळ काढून ही स्पर्धा नक्कीच पाहतायत केजी व्लॉग्स हे देखील आनंद घेतात त्या स्पर्धेचा. चौकार आलाय. येस आपण पाहू शकतात खऱ्या अर्थानं काशीनाथ गायकवाड ऑन स्क्रीन आहेत आणि यूट्यूब वरती त्यांना नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला जाऊन. केजी व्लॉग्स आपण पाहू शकता सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला आहे हे चॅनल आणि भरपूर सारे चाहता वर्ग त्यांचा देखील आहे या क्रीडा नगरीमध्ये. मगाशी आपण पाहिलं ज्यावेळेस त्यांनी एंट्री मारली भरपूर लहान लहान मुलं सेल्फी काढण्यासाठी उपस्थित होते. येस ओ टू मॅच बॉल ऑफ द यार. नेक्स्ट बॉल राईट आर्म ऑफ द विकेट. यॉकलेन्सचा बॉल होता. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र पूर्णपणे आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केलाय आणि एक धाव मिळेल. सिंगल डबलचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. 55 धावांचं लक्ष. 16 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा. सनी आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. ते सरळ भन्नाट वेग या गोलंदाजीवरती जरूर पाहायला मिळतोय. धनराज मात्रेने आपण पाहतोय स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. अँड फ्रॉम वडवली एक चांगली बॅटिंग टॉप गिअर वरती बॅटिंग करणारा खेळाडू आहे. सातत्याने बराच मॅच त्यांनी या संघाला मात्र जिंकून दिल्यात. त्यावेळेस पाहावं लागेल. लाऊड अपील जरूर केली. ऑन साइडला टर्न करायचं होतं फाईन लेगच्या दिशेने परंतु त्यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. डॉट बॉल पाहायला मिळतो आणि या डॉट बॉलच्या मदतीने धावफलक स्थिरावलंय 16 या धावसंख्येवरती. जर सामना जिंकायचा असेल टीम नवीन वडोली शाहूराजे नवीन वडोली या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर धावा येणं फार गरजेचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि की ज्या संघासाठी आपण पाहतोय थेट ही स्पर्धा घर बसल्या पाहतात ऋषी पाटील आयोजक उद्योजक आहेत शिरगाव गावचे. त्यांच्या वतीने देखील भरपूर सारे शुभेच्छा आल्यात शाहूराजे नवीन वडोली या टीमसाठी. रिव्हर्सचा टेम आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान आपण पाहतोय विराज भैया आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. बॉल ऑफ द यार्ड. नेक्स्ट बॉल हवं लागेल. रनवे मध्ये बिघाड पाहायला मिळतोय. सनी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. दुसरं सत्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरी ओव्हरचा शेवटचा बॉल. लाऊड अपील केली. यस धक्का लागत असताना परतावं लागेल. धनराज मात्र बॅक टू डकआउट बाद. यस महत्वाची विकेट आपण पाहतोय. धनराजला परतावं लागलंय. हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या बाहेर आता मात्र दाखल जरूर होतोय. याच दरम्यान आपण पाहतोय बघा खरवई संघ आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. त्या दरम्यान यश मोरे त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. शिरगाव गावचे उद्योजक ते देखील आहेत. आपलं देखील स्वागत यश मोरे. खरवई टीम आपला डिसिजन कळवा विनंती असेल. गावदेवी खरवई संघ गौरव मात्रे आणि टीम विनंती असेल निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा.
चला समीर, निर्णय काय आहे? तुषार लगेच सांगा, विनंती असेल. आयोजक आम्हाला नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. डिसिजन लगेच कळवायचं आहे. यास नक्कीच साहेब रजा घेताना. थँक्यू सो मच सर. दोघांनी आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वेळात वेळ करून आल्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार आहेत. आज संपूर्ण आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ खरवई संपूर्ण उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि खरवई गाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आणि सातत्याने संपूर्ण पाठीराखे आज जरूर पाहायला मिळतात त्यांच्या टीमच्या माध्यमातून. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावाचा कॉल नाही आहे आणि एकच धाव इथे मात्र मिळेल. नित्य निखिल मेहर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वतीने देखील कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक गोलंदाजासाठी आहे. टीम एरजदार संघासाठी आहे ही संधी आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय घर बसल्या देखील ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एन्जॉय करतात या संघाचे आपण पाहतोय पुरस्कर्ते जय मात्रे यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांच्या वतीने जर विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्वर्गीय हरिश्चंद्र मात्रे स्मृती एरंजाडा संघासाठी संधी असेल. आणि त्याच्या आपण पाहतोय पुरस्कर्ते टीमचे पॅकर जय मात्रे हे देखील आनंद घेतात या स्पर्धेचा. अक्रॉस द लाईन आपण पाहतोय. बॅट स्विंग केली होती. हाचं फेस ओपन केलं होतं. पुल करण्याचा प्रयत्न बॅटन बॉलचा त्यावेळेस संपर्क होत नाहीये. यास फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. गावदेवी खरवई संघाने नाणेफेकी जिंकले. फिल्डिंग इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. इन्व्हाइट केलंय जाणता राजा बदलापूर गाव या संघाला बॅटिंगसाठी. 4 ओव्हरची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल नेक्स्ट राऊंड मध्ये. स्ट्राइकिंगला बॅटर लेफ्ट हँडेड बॅटर आहे. पुल केलाय. कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. डीप मधून आलेत. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत इथे मात्र या 2 धावा मिळतील. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती ऑन गोईंग. उमेशजी सोनकर आपण पाहतोय चेहऱ्यावरती थोडीशी निराशा दमलेले आहेत कारण की भरपूर मेहनत संध्याकाळपासून केलेली आहे. जितेश लिये आमचे असतील त्यांनी देखील भरपूर मेहनत केली आहे. कुणालजी पेनकर सर्वांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रार्थना आभार व्यक्त करतोय. बरीच मेहनत त्यांनी देखील केलेली आहे. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. एका धावेवरती संयम मानावा लागतो आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. अजूनही जर विचार केला तर 35 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 14 बॉल आणि 35 धावेची आवश्यकता. कमबॅक होईल का? शाहूराजे नवीन वडोली या संघाचं पाहणं फार गरजेचं आहे. अजूनही चुरशीची मॅच आहे. काही होईल सांगता येणार नाहीये कारण की क्रिकेट मित्रांनो एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. अलॉंग विथ द कार्पेट यावेळेस बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एक धाव मिळेल. 21 धावा. 21 ऑन बोर्ड. शुभ संख्या 21 धावांवरती धाव फलक पाहायला मिळतोय. एस जितेश लियेला आपण पाहतोय या स्पर्धेचे शिल्पकार ते देखील आहेत आणि बरीचशी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती देखील आहे. नक्कीच याच दरम्यान आपण पाहतोय युवा नेतृत्व भावेजी मात्रे साहेब ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात घर बसल्या देखील आणि त्यांच्या वतीने देखील सलगचे जर 3 षटकार आले तर रोख रक्कम 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भावेजी मात्रे साहेब त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय आणि आता मात्र गोलंदाज असलाय. फलंदाज बॅक टू डकआउट बाद. वन 89 या चॅनलवरती आपण पाहू शकतात. एबीसी केबल नेटवर्क या चॅनलवरती घर बसल्या टीव्ही वरती देखील ही स्पर्धा आपण पाहू शकतो. कार्यक्रमाचे थेट प्रेक्षेपण अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, कळंब, म्हसा, मुरबाड, सरळगाव, टोकावडे, माथेरान, मारळ, पालेगाव, मानेरा त्यानंतर टिटवाळा आणि टिटवाळा परिसरातील सर्व गावांमध्ये एबीसी केबल चॅनल नंबर 189 सुरू आहे आणि त्या चॅनलवरती आपण ही स्पर्धा
नक्कीच लाईव्ह पाहू शकतात. कौतुक करा तितकं कमी आहे सन्माननीय आदरणीय मनोहरजी माळी साहेबांचं, कारण की त्यांच्या वतीने ही संकल्पना आपल्या समोर आली आहे. आणि या जाणताराचं चषक आपण घर बसल्या देखील एन्जॉय करू शकतात. यूट्यूबवर असेल, टी व्हीवरती देखील आपण नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. यस पंकजी भगत देखील आपण पाहू शकतात. विवेकजी सोनकर, पंकजी भगत चर्चा करतात. पूर्णपणे या स्पर्धेची बरीच मेहनत त्यांची देखील आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हे आपण पाहतोय पूर्णपणे बॅनर असतील, त्यानंतर जे झेंडे असतील लावण्याचं काम त्यांच्या वतीने जरूर केलं आहे पंकजी भगत. त्यांचा देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, फिल्डर आहेत आणि यस जेल टिपली गेली. वन मोर विकेट डाऊन. धक्का लागत असताना अजून एक टीम शाहूराजे नवीन वडोली या संघाला फलंदाज बाद. सलगचे जर 3 विकेट घेतले, विकेट हॅट्रिक जर कुठल्या गोलंदाजी संपादित केली, नित्या निखिल मेहर यांच्या वतीने रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दोन्ही संघाच्या वतीने कॅश प्राइजची भरमार आपल्याला पाहायला मिळते, कारण की दोन्ही नावाजलेले संकेत आणि इन ऍक्शन मध्ये जरूर फाईट करताना पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट ही पाहायला मिळते. आणि रात्रीचं सत्र आपण पाहतो अंडर द फ्लड लाईट्स ही मॅच जगन्नाथ क्रीडा संकुलावरती ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. विशेष कौतुक करत इतकं कमी आहे सन्माननीय मयूरजी पेसेकर साहेबांचं. त्याच दरम्यान प्रतीकजी पेसेकर साहेबांचं देखील इन ऍक्शन मध्ये ते खेळताना जरूर पाहायला मिळाले होते. आणि त्यांचा संघ नक्कीच विजयी झाला. उद्याच्या सत्रामध्ये जरूर खेळताना पाहायला मिळेल. परवा नक्कीच दिवस चौथ्या दिवशी तो संघ परत एकदा इन ऍक्शन मध्ये जरूर खेळताना पाहायला मिळणार आहे. एक सामना जरूर जिंकला मयूर ग्रुप बदलापूर या संघाने, परंतु बाब्या नव्हते कारण की ते इंजर्ड होते. त्यामुळे इन ऍक्शन मध्ये प्लेइंग 11 मध्ये ते खेळताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. परंतु एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांची ओळख आहे, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इसला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा वेळेची देखील मर्यादा आहे. टायमर ऑन आहे. दोन्ही टीमला विनंती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सनीला आपण पाहतोय लाऊड अपील करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि अंपायर सिग्नल यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल. किनारे 9 बॉल आणि 34 धाव्यांची आवश्यकता अजूनही मैदानाच्या आतमध्ये. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवलाय. फटका लाजवाब आहे. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणार असा क्लास फटका आणि त्या फटकाचा चटका लागत असताना टीम एरंजाड संघाला आलेला हा सिक्सर षटकार. नित्य निखिल मेहर यांच्या वतीने आपण पाहतोय आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांच्या निमित्तानं आपण पाहतोय विकेट हॅट्रिक जर कुठल्या गोलंदाजीने संपादित केली तर रोख रक्कम 7,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच राज भोईर याने ती झेल टिपली आहे, त्याबद्दल त्याला देखील रवी मेहर यांच्या वतीने देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ते नक्कीच मॅच झाल्यानंतर आपण कलेक्ट करा. भरपूर अशी कॅश प्राइजची भरमार आपल्याला जरूर पाहायला मिळते टीम एरंजाड साठी. स्वर्गीय हरिश्चंद्र मात्रे स्मृती एरंजाड हा संघ पाहायला मिळतोय. रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहतोय एजाज यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत आहे. राईट अबाउट द विकेट. यावेळेस फुटबॉलचा इस्तेमाल करायचा होता, पाहावं लागेल. अवे फ्रॉम द बॉडी आणि ऑफस्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल ट्रॅव्हल होतोय. व्हाईट बॉल आलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर केपी आहेत की ते गुणाजी पेंटकर. बरीच मेहनत त्यांची देखील आहे. संपूर्ण आपण पाहतोय टीम पूर्णपणे एकत्र करण्याचं काम असेल तर नंतर संपूर्ण मॅनेजमेंट त्यांच्या वतीने जरूर झालंय. त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. कौतुक करावं तितकं कमी आहे संपूर्ण जांताराचा क्रीडा मंडळाचं. यावेळेस देखील उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्या बात है. बॉलला पाठवलाय सीमा पार आलेला हा षटकार.
येस रुद्रांश इथे आलाय मुख्य व्यासपीठावरती. रुद्रांश सागर देशमुख तो देखील आज जॉईन झालाय. तो देखील युवा खेळाडू आपण पाहतोय क्रिकेटवरती. त्याचं देखील भरपूर प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट म्हटलं तर प्रत्येकाच्या आवडतीचा खेळ आहे. याच दरम्यान आपण पाहतोय नक्कीच पुन्हा एकदा कॅश प्राइजची संधी आहे टीम शाहूराजे नवीन वडोली या संघाच्या फलंदाजाला. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय भावेशजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने तब्बल प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. पूर्णपणे दोन्ही बाजूने आपण पाहतो आता कॅश प्राइजची भरमार आहे. राहताना घर बसल्या देखील त्या स्पर्धेचा आनंद घेतात. युवा नेतृत्व आपण पाहतोय समाजसेवक आहे आणि एक डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे भावेशजी म्हात्रे साहेब. त्यांच्या वतीने देखील कॅश प्राइज आलाय. येणारे 6 बॉल आणि गरज असेल 21 धावेची. ही मॅच आता आपल्या समोर आहे. 21 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल हे समीकरण आहे. समीकरण होतं 9 बॉल आणि 34 धावेचं आणि आता मात्र येऊन टिपलाय 6 बॉल आणि 21 धावा हे समीकरण आहे. 21 रन की जरूरत 6 गेंदे में. चला स्पीडअप करा. यावेळेस हॅट्रिक साठी संधी आहे. कॅश प्राइजची भरमार. एका बाजूने आपण पाहतोय नित्य निखिल मेहर यांच्या वाढदिवसानिमित्त विकेट हॅट्रिक जर या गोलंदाजाने संपादित केली तर रोख रक्कम 8000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस मॅच ऑन. 6 बॉल आणि 21 धावेची आवश्यकता आहे. बॉल तयार. लेफ्ट आर्म राउंड विकेट. यावेळेस ऑन साइडला पूल केलाय. क्या बात आहे. आणि फिल्डर आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल पाठवलाय सीमा रेखा पार. षटकार. याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं घर बसल्या देखील आमचे बदलापूर संलग्न वांगणी असोसिएशनचे एक नामांकित स्कोरर आपण पाहतोय ब्लॅक टायगर ऑफ बेलवली अर्थातच राजेश साळवे. त्याच दरम्यान विजयजी साळवे यांच्या वतीने देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला देखील आल्यात. आणि या दोन्ही जी इन ऍक्शन मध्ये संघ खेळतात एका बाजूला वडवल्या आणि एरंजाड या दोन्ही संघासाठी देखील शुभेच्छा आल्यात. घर बसल्या देखील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हे स्पर्धेचा आनंद घेतात. राजेशजी साळवे आणि विजयजी साळवे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. यावेळेस देखील आपण पाहतो अलॉंग द लाईन. यावेळेस आपण पाहतो फटका खेळायचा होता अक्रॉस द लाईन परंतु आता मात्र डॉट बॉल आलाय. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकाराला रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले. सन्मान्य समाजसेवक आणि दमदार असं व्यक्तिमत्व युवा नेतृत्व भावेशदादा म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकाराला कॅश प्राइजची भरमार पाहायला मिळते. एटीएम ऑन झालाय. 10 फलक जाऊन पोहोचलाय 42 आणि आता मात्र गरज असेल येणारे 3 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता आहे. मॅच मध्ये पलटवार करेल का. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रोहन आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहित. ही जोडी आहे आर जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी दोघांच्या खांद्यावरती आहे परंतु आता मात्र विश्वास दाखवावा लागेल. काटेकी टक्कर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये परंतु लाजवाब बॅटिंग करतोय तो म्हणजे रोहित. क्या बात आहे. रोहितचा विचार केला. एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल होते. नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय आणि इथे मात्र परतावं लागेल रोहित बुंडेला. रोहित बॅक टू डक आउट. 2 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहतो महेश आले परंतु रोहित मी तर म्हणेन यावेळेस बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग करत होता. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळाले. आणि रोहितचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने एका बाजूनी तलवार लढत होता. विश्वास होता परंतु त्याला परतावं लागलाय. 2 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकाराला कॅश प्राइज आहे. भावेशदादा म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज टीम वडवली संघासाठी. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल 2 बॉल 13 धावेंची आवश्यकता. यावेळेस लॉफ्ट केलाय. क्या बात आहे.
ऑन साइड ला टर्न केलाय. इस मर्तबा गेंद को भेज दिया तारा मंडल में. बॉल आला होता लॉट मध्ये, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. आलेला हा सिक्सर. षटकार. कंपल्सरी चेसिंग आहे. एक बॉल आणि आता मात्र 7 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चमत्कारच या मॅचला बदलू शकतो. एक बॉल 7 धावेंची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि आता मात्र शेवटच्या क्षणावरती मॅच येऊन टिपली आहे. एक बॉल 7 धावेंची आवश्यकता आहे. इथून जर वाईट आला, नो आला, एक्स्ट्रा बॉल जर आला तर कमबॅक होईल. थोडस यावेळेस नक्कीच आशेची किरण जरूर जागून येईल टीम शाहुराच्या वडोली संघासाठी. परंतु इथे मात्र प्रार्थना करावी लागेल त्या वाईट आणि नो साठी. एक बॉल 7 धावेंची आवश्यकता आहे. चमत्कार होईल का या मॅच मध्ये? कमबॅक होईल का? पलटवार होईल का? एक बॉल 7 धावा. लॉफ्ट केलंय आणि यावेळी सामना जिंकलाय टीम स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती एरंजाड या संघाने. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय हार्डलक टीम वडोली संघ आपला देखील चांगला खेळ राहिलाय. भरपूर सारे शुभेच्छा आहेत दोन्ही टीमला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी बॅटिंग करत असताना 20 धावा केल्यात आणि बॉलिंग करत असताना 2 विकेट ज्यांनी प्राप्त केल्यात तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सनी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तेच सनी आपण या मॅन ऑफ द मॅचचा डब कलेक्ट करण्यासाठी ऍक्शन मध्ये आपण पाहतोय गावदेवी खरवई संघ. त्यांना देखील भरपूर सारे शुभेच्छा आल्यात. थेट आपण पाहतोय श्रवणजी दुमाळे आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ खरवई आणि व्हॉइस ऑफ बदलापूर देहरादून वरून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एन्जॉय करतात. त्यांचा देखील कॉल आला होता आणि भरपूर सारे शुभेच्छा त्यांच्या वतीने देखील जरूर आल्या टीम गावदेवी खरवई संघासाठी. आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आम्ही इन्व्हाइट करेन मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक मित्र आणि इन ऍक्शन मध्ये खऱ्या अर्थाने त्यांचाच संघ खेळणार आहे. व्हॉइस ऑफ खरवई आणि व्हॉइस ऑफ बदलापूर अर्थातच प्रसादजी सवारे सर. ओट यू कॉप बॉक्स. थँक्यू सो मच. चला सन्नी आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आणि राज भोईर आपण देखील या रवी मेहर यांच्या वतीने 200 रुपयाचं देखील कॅश प्राइज होतं त्या कॅच साठी. तर ते कलेक्ट करण्यासाठी आपण याच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे